विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 17 जून साठी स्टडी प्लॅन मी तुम्हाला देतोय. पण त्याच्या अगोदर थोडंसं डिस्कशन व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो कुठलं डिस्कशन? डिस्कशन करायचंय आपल्याला सीईटी बद्दल. 200 मार्काची सीईटी असते. मला सांगा साधारण किती मार्क पडले पाहिजेत म्हणजे एक चांगलं पर्सेंटाइल दिसेल? मी तुम्हाला विचारतो 200 पैकी 86 पास होतील का? किती कमी मार्क आहेत. पर्सेंटेज काढायला गेलो तर 43च पर्सेंटेज दिसतायत की मध्ये म्हणूया आपण. पण या स्टुडंटला 2025 च्या पेपरमध्ये रिझल्ट जेव्हा लागला, तेव्हा अल्मोस्ट 94 पर्सेंटाइल होते. 94. एवढं कमी मार्काला एवढं अवघड शिफ्ट होती. मग आता आपलं काहीतरी टार्गेट सेट करूया ना आपण. मग आपलं टार्गेट मला सांगा. अरे मी तुम्हाला सांगतो. आता मी क्लिअरली सांगतो. आता माझ्या समोरच एक मुलगा बसलाय. सीईटीचा रिझल्ट लागलाय. त्याला सुद्धा 94 पर्सेंटाइल आहेत. हे डिस्कशन व्हायलाच पाहिजे बरं का. 94 आणि क्लासमध्ये एक मुलगी आहे. आता नाव लिहित नाही. हा स्टुडंट ए म्हणूया माझ्या समोरच बसलाय आणि इकडे स्टुडंट बी आहे म्हणून. त्याला आहेत 99.1 पर्सेंटाइल. ओके. दोघांनाही मॅथ्समध्ये इक्वल स्कोर आहे. काही प्रॉब्लेम नाहीये लक्षात घ्या. पण हा जो स्टुडंट आहे ना, केमिस्ट्री 50 मार्काचा पेपर असतो ना, त्याच्यात त्या स्टुडंटला 45 मार्क आहेत. पर्सेंटाइल 99.9 45 प्लस आहेत. आणि हा जो स्टुडंट आता माझ्या समोर बसलेला आहे तो 94 म्हणजे ते पण चांगलेच मार्क आहेत. पण त्याला 100 पैकी 41च आहेत फिजिक्स प्लस केमिस्ट्री मिळून. मेन फरक इथे झालाय. म्हणजे या स्टुडंटला फिजिक्समध्ये काहीतरी 37 मार्क आहेत. दोन्ही मिळून काउंट करा रे 82 झाले. ऑलमोस्ट डबल मार्क झाले. पर्सेंटाइलचा फरक बघा. त्याच्यामुळे मला म्हणायचंय काय, की तुम्हाला मॅथ्समध्ये चांगला स्कोर करायचाच आहे. पण फिजिक्स, केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष करू नका. केमिस्ट्रीमध्ये लाईन टू लाईन क्वेश्चन असतात. आपला क्रॅश कोर्स हा मोअर दॅन सफिशियंट आहे. पण केलं तर दोघेही माझे स्टुडंट आहेत. विनाकारण कुठल्याही विषयाची भीती मनात बाळगायची नाही. म्हणजे आजचा संदेश तर मिळालाय तुम्हाला. सगळे सब्जेक्ट परफेक्ट करावे लागणार आहेत. मग त्याचबरोबर आज तुम्हाला सांगतो, रोटेशनल डायनॅमिक्सचे 2 व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. हां, थोडंसं हेवी होतंय, पण असू दे टॉपिक पण मोठा आहे. डिफरन्सिएशनचा व्हिडिओ क्रॅश कोर्समध्ये मिळतोय. एक तो कंप्लीट करायचा आहे. एम-सी-क्यूज आहेत. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये ऑसिलेशनचा लास्ट व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे. तो झाल्यानंतर पूर्ण टॉपिकची रिव्हिजन व्हायला पाहिजे. आणि कुठे जास्त न्यूमेरिकल आहेत. 8-10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत आणि अर्धा एक्सरसाइजमध्ये आहेत. त्याच्या बाहेरचं परीक्षेत काही येणारच नाही बोर्डच्या एक्झाममध्ये. मग का सोडावं? बरं. मी ऑफलाईनमध्ये सांगितलंय, तुम्हाला पण सांगतो, की सेमी कंडक्टर हा टॉपिक आहेत ना, त्याच्यात हाल्फ वेव्ह रेक्टिफायर आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरची पुस्तकात डायग्राम जरा चुकीची आहे बरं का. त्यांनी खालचं प्रिंटच केलं नाही. सर्किटच कंप्लीट नाहीये. मग हाल्फ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, सोलार सेल आहे, झेनर डायोड आहे, ट्रान्झिस्टरायझर एम्प्लिफायर आहे, लॉजिक गेट्स आहेत, डायग्राम आणि डेफिनेशन्स करा. अल्फाची डेफिनेशन आहे, बीटाची डेफिनेशन आहे, झेनर डायोड म्हणजे काय हे पण विचारलंय त्यांनी. म्हणजे ह्या सगळ्या ज्या डेफिनिशन्स आहेत ना, रेक्टिफायर म्हणजे काय? अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट एसी इंटू डीसी. एमसीक्यू आलेला आहे परीक्षेत. मग हे एवढं टार्गेट तुम्हाला आज कंप्लीट करायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस सीईटीचा रिझल्ट डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.